ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंविद्या आत्मरूपा देवा तुची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी जयांचे केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरूंचे चरण नमस्कारो आता महायोग पीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय धातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा 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 करू प्रथम नमन दुसरे जनाला सुलता दिया दुसरे जनाला सुलता दिया त्यांच्या कृपादाने गतीचा विचारू त्यांच्या कृपादाने गतीचा विचारू दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने गतीचा विचारू त्यांच्या कृपादाने गतीचा विचारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने गतीचा विचारू बाबाजी सद्गुरुदास तुकार अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजं स्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्राधिदैवे सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा वा वा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो आप करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी करुणा करा या दयाळा करुणा करा या दयाळा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो हा पावन झालो चराचरी मी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे वाढले मी नमो भारतभूमी जिच्या सर्व कामी झिजो देह माझा प्रभू पार्थिते मी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वारकरी संप्रदायाचे वैचारिक खांब असणारे आणि ज्यांच्या घरी भगवंतानं स्वतः 36 वर्ष कावडीने पाणी भरलं असे संत म्हणजे नाथ महाराज आणि यांच्या हरिपाठातील 23 क्रमांकाचा अभंग कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल 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 श्री माऊली मृदंग वारकरी शिक्षण संस्था
श्री ज्ञानेश्वरी माऊली अखंड हरिनाम सप्ताह मंडळ, सार्वजनिक गीता जयंती, दत्त जयंती व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि वर्ष आहे 22वे आणि या 22व्या वर्षातील आजचा दिवस आहे पहिला आणि या पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आली तर हे मी माझे भाग्य समजते. आणि कीर्तनरूपी सेवेकरिता मला असं सांगावंसं वाटतं की सप्ताह सुरू करणं सोपं आहे, पण सप्ताह टिकवणं अवघड आहे. एकदा गुरुजींच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अभंग कुणाचा आहे तुम्हाला शेवटच्या चरणामध्ये लक्षात आलं असेल. अभंग कुणाचा आहे? नाथ महाराजांचा. ज्ञान म्हणजे ज्ञानोबाराय, भक्ती म्हणजे नामदेवराय, वैराग्य म्हणजे तुकोबाराय, एकनिष्ठता म्हणजे निरोबाराय आणि शांती म्हणजे नाथ महाराज. शेवटच्या चरणावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की एका जनार्दनी ज्या वेळेस येतं त्यावेळेस कोणाचा अभंग असतो? नाथ महाराजांचा अभंग असतो. आपण प्रत्येक संत बघितले, पण प्रत्येक संतांनी काय केलेलं आहे? शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे, ज्ञानदेव म्हणे, निवृत्ती म्हणे असे आपण काय करत असतो तर अभंग ऐकत असतो. पण नाथ महाराजांचा अभंग कसा आहे तर नाथ महाराजांनी कुणाचं नाव दिलेलं आहे? त्यांच्या गुरूंचं. म्हणजे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला. नाथ महाराज या अभंगातून काय सांगतायत की भक्ती कशी करायची आणि ती भक्ती केल्यानंतर काय परिणाम होतात हे या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. त्या भगवंताचं नाव आपण मनातून भावातून घेतलं तर तो स्वतः भगवंत काय करतो? आपली चिंता हरण करतो. म्हणून आपण कधी सुद्धा खेद करायचा नाही. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. त्या भगवान परमात्म्याला सगळं माहिती आहे, त्यामुळं खेद करायचा नाही. सर्वांचा सांभाळ तो भगवान परमात्मा करतोय, मग तो आपल्याला सोडणार आहे का? आपल्याला सांभाळ करणारच आहे ना. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीलं ऐसे नाही. म्हणून ज्या परिस्थितीमध्ये आहे त्या परिस्थितीमध्ये आपण भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. जैसी स्थिती आहे तैशा परीर आहे, कौतुक ते पाहे संचिताचे. अहो संचित कर्म ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस काय होतं? संचित होतं. आणि संचितातून काय होतं तर आपल्याला प्रारब्ध भोगायला येतं. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला असा अभंगाचा सरळ भावार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल आता नाथ महाराज म्हटलं की आपल्याला काय आठवतं? नाथ महाराजांचं वाङ्मय. नाथ महाराजांच्या वाङ्मयाला एक आगळं वेगळं रूप आहे. अहो पूर्वीच्या काळामध्ये पुरुष वर्गांना परमार्थ करता येत होता, पण स्त्रियांना काय घराच्या बाहेर पडता येत नव्हतं. चूल आणि मूल एवढंच काय ते स्त्रियांचं जीवन होतं. रांधा वाढा उष्टी काढा एवढंच ते स्त्रियांचं जीवन होतं. पण नाथ महाराजांनी घराघरात जाऊन, खेडोपाडी जाऊन, अहो घराघरात म्हणण्यापेक्षा चुलीपर्यंत जाऊन नाथ महाराजांनी काय केलं? स्त्रियांना सुद्धा भक्ती मार्गाला लावलं. कशातून? अहो त्यांच्या सुंदर अशा भारुडातून. हा बैय तुला बुरगुंडा होईल ग, हा बैय तुला बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, बैया तुला बुरगुंडा होईल ग, हा बैय तुला बुरगुंडा होईल ग, हा बैय तुला बुरगुंडा होईल ग, बैया तुला बुरगुंडा होईल ग, बैया तुला बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, बाय तुला बाय तुला बाय तुला बाय तुला बाय तुला बाय तुला बुरगुंडा होईल ग, हा बैय तुला बुरगुंडा होईल ग, हा बैया तुला बुरगुंडा होईल ग, बैया तुला बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग, बुरगुंडा होईल ग. एवढी सुंदर भारुड
हा बय तुला बुरगुंडा होईल ग. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. बरं नाही केलं ग बया. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. या शेजारीनं बरं नाही केलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. मला पंढरीला नेलं ग बया. वा, एवढी सुंदर भारुडं त्यांच्या बोली भाषेतून गावागावात जाऊन नाथ महाराजांनी काय केलं, स्त्रियांना सुद्धा भक्ती मार्गाला लावलं. अहो भारुड काय घेऊन बसलाय, गवळणी तर याच्यापेक्षा सुंदर. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एका पायाने लंगडा. लंगडा ग लंगडा, लंगडा ग लंगडा, देव एका पायाने लंगडा. असा कसा, असा कसा, असा कसा, देवाचा देव बाई ठकडा. असा कसा देवाचा देव बाई ठकडा. असा कसा देवाचा देव बाई ठकडा. देवाचा देव बाई ठकडा. असा कसा देवाचा देव बाई ठकडा. असा कसा देवाचा देव बाई ठकडा. गवळ्या घरी जातो दही दूध खातो. 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 करी धया दुधाचा रबडा. करी धया दुधाचा रबडा, रबडा 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 रबडा. देवाचा देव बाई ठकडा. असा कसा 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 देवाचा देव बाई ठकडा. एवढ्या सुंदर गवळणी, एवढी सुंदर भारुडं कुणाची? नाथ महाराजांची. आणि अशा या नाथ महाराजांचा अभंग कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला आहे. या पृथ्वी तलावरती 84 लक्ष योनी आहेत. किती? 84 लक्ष जीव राहतात. पण त्यापैकी 83,99,999 हे जीव कसे आहेत तर भोगप्रधान जीव आहेत. आणि एकमेव जीव म्हणजे मानव प्राणी हा कसा आहे? विचारप्रधान जीव आहे. फक्त मानवालाच विचार करता येतो, बाकी प्राण्यांना विचार करता येत नाही. फक्त मानवाला विचार करता येतो. आता एवढा सुंदर नरदेह आपल्याला दिलेला आहे भगवंतानं, तर या नरदेहाचं आपण काय केलं पाहिजे? सार्थक केलं पाहिजे. आता सार्थक कधी होणार आहे? ज्या वेळेस आपला हा नरदेह पूर्णत्वाला जाणार आहे, त्यावेळेस आपल्या या नरदेहाचं, या शरीराचं, आपल्या ह्या मनाचं काय होणार आहे? सार्थक होणार आहे. आता सार्थकत्व म्हणजे काय? पूर्णत्व म्हणजे काय? अहो, ज्या वेळेस सोनार काय करतो? सोन्याला आकार देतो. आणि ज्या वेळेस सोन्याला 16वा कस लागतो, त्यावेळेस ते सोनं काय होतं? त्या सोन्याला सार्थकता लाभते, पूर्णत्व लाभते. नदी काय करते? नदी उगम पावते. आणि त्यावेळेला ज्या वेळेला ती नदी सागराला जाऊन मिळते, त्यावेळेस त्या नदीचं काय होतं? पूर्णत्व होतं, सार्थकत्व होतं. आणि त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस परीक्षा देतो, सगळ्यात सोपं उदाहरण, आपण शाळेमध्ये परीक्षा देतो, कॉलेजमध्ये परीक्षा देतो, पण त्या परीक्षेमध्ये जर आपण पास झालो, त्यावेळेस काय झालं? आपलं अभ्यासाचं सार्थक झालं. याला काय म्हणायचं? सार्थक. पण हे सार्थकत्व आपल्याला या भगवंतानं काय दिलेलं आहे? नरदेह दिलेला आहे. त्या नरदेहाचं जर सार्थक करायचं असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे? नामचिंतन करण्याशिवाय पर्याय
नाही. नामचिंतन करणं गरजेचं आहे. अहो 4 मार्ग सांगितलेत, अनेक साधनं सांगितलेत. एक म्हणजे योग मार्ग, दुसरं म्हणजे ज्ञान मार्ग, तिसरं म्हणजे कर्म मार्ग आणि चौथं म्हणजे भक्ती मार्ग. आता योग मार्ग कसा आहे? योग मार्ग हा कसा आहे तर अवघड आहे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. योग मार्गामध्ये आपल्याला काय होतं? दंभ वाढतो आपला. काय वाढतो? दंभ वाढतो. म्हणून योग मार्ग काय आपल्याला शक्य नाही. दुसरा मार्ग आहे तो म्हणजे ज्ञान मार्ग. आता ज्ञान मार्गामध्ये जसं योगामध्ये आपल्याला दंभ वाढतो तसं ज्ञानामध्ये आपल्याला अहंकार वाढतो. काय वाढतो? अहंकार वाढतो. ज्ञानामध्ये अहंकार अति वाढतो, कारण आपल्याला ज्ञान एवढं होतं की आपला अहंकार वाढू लागतो. नवल अहंकाराचे गोठी, ते न लगे अज्ञानाच्या पाठी, ते झोंबे सज्ञानाच्या कंठी, नाना संकटी नाचवी. ज्या वेळेस आपण सज्ञानी व्यक्ती असतो त्यावेळेस आपल्याला भरपूर ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाचा आपल्याला काय होतो? अहंकार होतो. अहो पण नाथ महाराज म्हणतात की देवा मला अहंकार नको, मला काय दे? नाथ महाराज एक मागणं मागतात, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. 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 अभिमान नित्य नवा तया माझे. अभिमान नित्य नवा तया माझे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवा तया माझी. अभिमान नित्य नवा तया माझी. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेमा विना नाही समाधान. प्रेमा विना नाही समाधान. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमा विना नाही समाधान. प्रेमा विना नाही समाधान. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. प्रेम सुख दे, प्रेम सुख दे. वा. नाथ महाराज एका ठिकाणी सांगतात, भक्ती प्रेमा विना ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा तया माझे. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. म्हणून ज्ञानामध्ये काय होतं? आपल्याला अहंकार वाढतो, आपला अभिमान वाढतो. म्हणजे हा ज्ञान मार्ग सुद्धा काय सोपा नाही. तिसरं जे सांगितलं ते म्हणजे कर्म मार्ग. आता कर्म, ज्या वेळेस आपण कर्म करतो त्यावेळेस आपल्याला समोरच्यांना काहीतरी आपल्याला दिलं पाहिजे. आपण काय उगाच कर्म करत नाही. आपण जर काही काम केलं तर आपण फुकट काम करणार आहे का हो? नाही करणार. त्याच्या मोबदल्यात आपल्याला काहीतरी घ्यावं लागतं, तेव्हा आपण काम करत असतो. म्हणजे हा कर्म मार्ग सुद्धा आपल्याला जमणार नाही. चौथा जो मार्ग आहे तो म्हणजे भक्ती मार्ग. आता या भक्ती मार्गामध्ये सुद्धा 9 भक्ती आहेत.
अर्चनम, वंदनम, पादसेवनम अशा 9 भक्ती आहेत. या 9 भक्तीपैकी नामसंकीर्तन भक्ती ही कशी आहे? सर्वात श्रेष्ठ भक्ती. म्हणून नामसंकीर्तन आपण केलं पाहिजे, नामसंकीर्तन आपण घेतलं पाहिजे. पण नेमकं आपण तेच घेत नाही. तिथंच आपण काय करतो? चूक करतो. अहो, ते नामसंकीर्तन जर घेतलं तर काय होणार आहे? आपल्या नरदेहाचं काय होणार आहे? सार्थक होणार आहे. आपल्या जीवनाचं सार्थक होणार आहे. पण तेच आपण घेत नाही. काही लोक काय म्हणतात की नामस्मरण करून कुठं देव मिळतो का? आम्ही काय देवाला मानत नाही. पण त्यांना माझं एक सांगणं आहे की ज्या वेळेस कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला शेजारच्याला नेलं आणि आपल्याला ठेवलं, हे काय कमी केलं का हो भगवंतानं? शेजारच्याला नेलं आणि आपल्याला ठेवलं, हे काय कमी केलंय का भगवंतानं? आणि आपण काय म्हणतो? भगवंत काय करतो? अहो, आपल्याला जर का अहंकार वाढला, जर का आपल्याला गर्व झाला, तर तोच भगवंत काय करू शकतो? उलट्याचं पालटं सुद्धा तो भगवंत करू शकतो. धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा झाला तुझा दरबार, धुंद झाला तुझा दरबार. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, दरिद्री तो भाग्यवंत केला, चोरट्याचा बहुमान वाढविला आणि कीर्तिवानाचा अपमान केला. तो भगवंत काय करू शकतो? आपल्याला त्या भगवंतानं एवढा सुंदर देह दिलाय आणि त्याचं जर का आपण भजन केलं नाही तर तो भगवंत काहीही करू शकतो. म्हणून आपण भक्ती केली पाहिजे. अहो, जर आपण त्या भगवंताची नामस्मरण केलं, भक्ती केली, तर तो भगवंत काय करतो? स्वतःपेक्षाही आपल्यावरती जास्त प्रेम करू लागतो. तेही प्राणा परवते, आवडते मज निरवते, भक्त ऐसे चरित्रा ते प्रशंसती. म्हणून आपली भक्ती कशी असली पाहिजे? भगवंताची असली पाहिजे. आपण मनातून भावातून भक्ती केली पाहिजे. मनोभावे भजन तू कर, प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला, प्रभूच्या लाग चरणाला. करून घे भक्तीने मुक्ती तुझ्या त्या
अंतरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची असे हा जन्म मोलाचा नकोस तू घालवू वाया नको तू घालवू वाया नको तू घालवू वाया करून घे तू भुपारी तू सकाळी त्याची रंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची गोडी अभंगाची असे हा जन्म मोलाचा नकोस तू घालवू वाया सदा गारे सदा गारे सदा गारे भुपारी तू सकाळी त्या श्रीरंगाची कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगाची गोडी अभंगाची गोडी अभंगाची आपलं या नरदेहावरती आपलं एवढं प्रेम असतं महाराज पण हा देह कसा आहे हो नाशिवंत देह आहे कसा आहे? नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य का तो काळ आयुष्य का तो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार आयुष्य खातो काळ आयुष्य खातो काळ सावधान नाशिवंत देह जाणार सकळ नाशिवंत देह जाणार सकळ आपलं या नरदेहावरती एवढं प्रेम असतं की नाशिवंत देह जाणार सकल आयुष्य खातो काळ सावधान एवढं आपण या नरदेहामध्ये काय झालोय एवढं आपण त्या नरदेहावरती प्रेम करतोय अहो बाहेरून आपण किती जरी मेकअप केला तरी आपलं अंतर्मन स्वच्छ असणं गरजेचं आहे जरी तो माणूस सावळा असू द्या पण त्याचं अंतर्मन कसं पाहिजे स्वच्छ पाहिजे सुंदर पाहिजे आता आजकाल शरीर स्वच्छ करण्यासाठी विविध साबण आलेत की नाही पण हे मन स्वच्छ करण्यासाठी कुठला साबण आलाय का हो आलाय का आपल्या घनसोली गावामध्ये आला असला तर पाठवून द्या कारण त्या साबणाची जास्त गरज आहे एवढं आपलं मन वाईट झालंय एवढं आपलं मन वाईट झालंय की शेजारचा जर पुढे गेला तर मागे त्याला वडलाच म्हणून समजा एवढं आपलं मन कसं झालंय वाईट झालंय एका गावामध्ये आम्ही कीर्तनाला गेलो होतो आणि कीर्तनाला गेले असताना ज्यांच्या घरी आम्ही गेलो त्यांनी आम्हाला काय केलं त्यांचा बंगला दाखवायला सुरुवात केली ताई हा बघा आमचा हॉल आहे ताई हे बघा आमची बेडरूम आहे ताई हे बघा आमचं किचन आहे ताई ही बघा आमची बाग आहे आणि एवढा सुंदर त्यांचा बंगला होता मी सुद्धा म्हटलं वा वा किती सुंदर तुमचा बंगला आहे पुढच्या वर्षी पुन्हा त्याच गावात आम्ही कीर्तनाला गेलो आणि कीर्तनाला गेलो असताना पुन्हा त्या व्यक्तीनं त्यांच्या बंगल्यावरती आम्हाला नेलं पण आता त्या व्यक्तीचा चेहरा पडलेला होता का पडलेला होता मी विचारलं का हो काका मागच्या वर्षी आम्ही तुमच्या घरी आलो तुमच्या बंगल्यावरती आलो त्यावेळी तर तुम्ही खूप आनंदात दिसत होता आणि आता तुमचा चेहरा पडलेला का दिसतोय त्यावेळेस ते काका सांगू लागले ताई
तुम्ही मागच्या वर्षी आमच्या बंगल्यावरती आला होता, आमच्या घरी आला होता, पण त्यावेळी फक्त आमच्या एकट्याचाच बंगला होता. आता शेजारच्यानी एवढे बंगले बांधलेत की आमचा बंगलाच दिसत नाही, याचं टेन्शन आले. म्हणजे एवढं आपलं मन दुसऱ्याच्या नाही निर्मळ जीवन काय करील सावर, काय करील सावर, काय करील सावर. नाही निर्मळ जीवन काय करील सावर, काय करील सावर, काय करील सावर. नाही निर्मळ जीवन काय करील सावर, काय करील सावर, काय करील सावर. नाही निर्मळ जीवन काय करील सावर, नाही निर्मळ जीवन काय करील सावर. एवढं आपलं मन काय झालंय, वाईट झालंय. एवढं मन आपलं वाईट झालंय. आपण बाजारातून जर भाजी आणली तर ती भाजी चांगली राहावी म्हणून कुठे ठेवतो? फ्रीजमध्ये ठेवतो की नाही? ती भाजी आठवडाभर चांगली राहते, आठवड्यानंतर ती भाजी खराब होते. पण ती भाजी खराब झाली तर आपण दुसरी भाजी घेऊन येतो. पण आपलं मन जर खराब झालं तर कुठला फ्रीज आहे का हो मन ठेवायला? आहे का? ते मन ठेवण्यासाठी कुठला फ्रीज आलेला नाही. ते मन स्वच्छ करण्यासाठी कुठला साबण आला नाही. त्याचा फ्रीज आणि त्याचा साबण म्हणजे काय आहे तर भगवंताचं नामस्मरण आहे. त्या नामस्मरणानेच आपलं काय होणार आहे, मन स्वच्छ होणार आहे आणि सुंदर होणार आहे. काही लोक तर असे म्हणतात की आमच्याकडे भरपूर संपत्ती आहे, आमच्याकडे भरपूर पैसा आहे, आम्हाला काही परमार्थ करायची गरज नाही. पण यातला पैसा, तुमचं सोनं नाणं आपल्यासोबत काहीसुद्धा येत नाही. काय येतं हो आपल्यासोबत? जे काय तुम्ही चांगलं कर्म कराल आणि जी काय भगवंताची सेवा कराल तेच आपल्यासोबत येणार आहे. बाकी फुटका रुपयासुद्धा कुणी आपल्याला देत नाही. अंगावरती असलेलं काढून घेतात की नाही? नाकात चमकीसुद्धा ठेवत नाहीत. आणि आपल्याला गर्व कशाचा, अहंकार कशाचा? या जमिनीचा, या बंगल्याचा, या गाडीचा, या सोना नाण्याचा आपल्याला अहंकार झाला आहे महाराज. हा अहंकार इतका वाईट आहे की गर्वाचं घर नेहमी काय होतं, खाली होतं. म्हणून कधीसुद्धा अहंकार करायचा नाही, कधीसुद्धा गर्व करायचा नाही. एवढे आपण या संसारामध्ये गुरपटून गेलोय की या संसारामध्ये सुख नाही. संसार दुःखमूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. एवढं या संसाराच्या आपण पाठीमागं लागलो, एवढं पाठीमागं लागलोय की जे कधी आपलं नाही, जे कधी आपल्याला मिळणार नाही, अशा अशाश्वत गोष्टींकडे आपण काय करू लागलोय, जास्त लक्ष देऊ लागलोय महाराज. जे कधी आपलं नाही, जे कधी आपल्याला मिळणार नाही, अशा अशाश्वत गोष्टींकडे आपण जास्त लक्ष देऊ लागलोय. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख बांधवरी आहे हा संसार, दुःख बांधवरी आहे हा संसार, दुःख बांधवरी आहे हा संसार, दुःख बांधवरी आहे हा संसार. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही नाही कोठे. दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. तरी सुद्धा आपण संसाराच्या पाठीमागे लागलेलो. वाया ये रजार हरी वीर, वाया ये रजार हरी वीर, वाया ये राधार हरी वीर, वाया ये राधार हरी वीर. लटी का व्यवहार सर्व संसार, लटी का व्यवहार सर्व संसार, लटी का व्यवहार
संसार. अरे हा संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके मग मिळते भाकर. हा संसार आहे. अरे हा संसार संसार जसं कप बशीच घर, बशी बसे आरामशीर कप फिरे गर गर. हा संसार आहे. अरे हा संसार संसार कधी सुखाला नकार आणि दुःखाला होकार. अरे संसार संसार हा संसार आहे. आणि या संसारात आपण एवढे गुरफटून गेलोय महाराज. तुम्हाला कोर्ट माहिती आहे का हो? कोर्ट बघितलंय का तुम्ही? कोर्ट मी काय बघितलेला नाही, पण आपण चित्रपटामध्ये पाहतो कोर्ट. त्या कोर्टाला दरवाजा किती? कोर्टाला दरवाजा एक. कोर्टाला दरवाजा एक, पण त्या एका दरवाजातून कोण कोण आत जातं? पहिला जातो तो न्यायाधीश, त्याच्या पाठीमागं पोलीस, त्याच्या पाठीमागं न्याय ऐकायला आलेली माणसं, आणि त्याच्या पाठीमागं जातो तो आरोपी. आता प्रत्येकाची त्या कोर्टामध्ये जागा ठरलेली आहे. प्रत्येकाची जागा ठरलेली, प्रत्येकाची जागा वेगवेगळी आहे. आता सर्वात जास्त परमार्थ केला, सतत भगवंताला नाव घेतलं, सतत भगवंताची भक्ती केली, त्याला कुठली जागा मिळाली? तो कुठे बसला? न्यायाधीशाच्या खुर्चीमध्ये बसला. ज्यानं कधीतरी परमार्थ केला, महिन्याला वारी केली, तो कुठे बसला? चार कोपऱ्यामध्ये पोलीस म्हणून उभा राहिला. आणि ज्याने उठता बसता परमार्थ केला, तो कुठं राहिला? तो न्याय ऐकायला आलेल्या माणसांमध्ये बसला. आणि ज्याने कधीच परमार्थ नाही केला, ज्याने कधी भगवंताचं नाव नाही घेतलं, ज्याने कधी वारी नाही केली, तो कुठे बसला? तो आरोपीच्या पिंजऱ्यात बसला. आणि त्याला शिक्षासुद्धा होणार आहे. म्हणून आपल्याला जर भक्ती करायची असेल तर आपण भक्ती कशी केली पाहिजे? अभंगाचं प्रथम चरण. हरिनाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे. या संसारामध्ये येऊन आपण फक्त एकच केलं पाहिजे. येऊनी संसारी मित्तो एक जाणे हरी. त्या हरीलाच आपण जाणलं पाहिजे, त्या हरीचीच भक्ती केली पाहिजे. अहो संत तुकडोजी महाराज एका ठिकाणी सांगतात, क्या किया क्या किया क्या किया रे, क्या किया क्या किया क्या किया रे, तूने जीवन गवा दिया, तूने जीवन गवा दिया, क्या किया रे, जिसे पाना था उसको तो खो दिया रे,
जिसे पाना था उसको तो खो दिया। क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया। क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया। क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया। विषय के फंदों में बांधा गया तू संत समागम को भूल गया तू विषय के फंदों में बांधा गया तू संत समागम को भूल गया तू क्या किया क्या किया क्या किया रे क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया। जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे पाना था उसको तो क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया। विषय के फंदों में बांधा गया तू संत समागम को भूल गया तू क्या किया क्या किया क्या किया रे तूने जीवन गवा दिया तूने जीवन गवा दिया क्या किया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया रे जिसे पाना था उसको तो खो दिया। वा म्हणजे जे आपल्याला पाहिजे तेच आपण काय केलंय तर विसरून गेलेलो आहे तेच आपण विसरलोय महाराज। हा विसरली तया गुरुदारी हा विसरली तया गुरुदारी विसरली तया गुरुदारी विसरली तया गुरुदारी एवढी आपली भक्ती असली पाहिजे की भगवंताला आपली चिंता लागून राहिली पाहिजे तो भगवंत परमात्मा आपल्या चिंतेसाठी काय झाला पाहिजे धावून आला पाहिजे एवढी आपली भक्ती असली पाहिजे एवढं आपलं नामस्मरण असलं हित पाहिजे। ते करावे देवाचे चिंतन हित ते करावे देवाचे चिंतन
एकविध गीताचे करार देवाचे सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया माझे सकळाच्या पाया माझे दंडवत सकळाच्या पाया सकळाच्या पाया आपली चिंता कोणाला लागली पाहिजे? भगवंताला लागली पाहिजे. एवढी आपली नामस्मरण असलं पाहिजे, एवढा आपली भक्ती असली पाहिजे. अहो संत चोखोबर आहे, ज्या वेळेस संत चोखोबरायांची पत्नी सोयराबाई त्या काय होत्या तर गरोदर होत्या, गर्भिणी होत्या. आणि त्यावेळेस संत चोखोबरायांच्या पत्नीनं संत चोखोबरांना सांगितलं की तुम्ही काय करा, माझं बाळंतपण करण्यासाठी तुमच्या बहिणीला बोलावून आणा. कुणाला सांगितलं? चोखोबरांना सांगितलं. कुणी सांगितलं? सोयराबाईंनी सांगितलं की तुमच्या बहिणीला बाळंतपण करण्यासाठी घेऊन या. आणि ते ऐकल्यानंतर चोखोबराय म्हणाले ठीक आहे, जातो मी माझ्या बहिणीकडे आणि बहिणीला निरोप देऊन येतो. चोखोबराय घराच्या बाहेर पडले आणि बाहेर पडले असताना वारीचे दिवस होते. एका रस्त्याने काय चालली होती तर वारी चालली होती, दिंडी चालली होती. आता संत चोखोबरांना काय दिसलं? वारी दिसली, दिंडी दिसली. आता ते कोण होते? संत होते, संत चोखोबराय होते. त्या वारीमध्ये काय झाले? सामील झाले. त्या वारीमध्ये सामील झाले आणि भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. आणि त्या भगवंताच्या त्या भजनामध्ये, त्या प्रेमानंदामध्ये काय झालं तर चोखोबरायांनी बायकोनं सांगितलेला निरोप विसरले. आता काय करायचं? पत्नीनं सांगितलेला निरोप विसरले, पण याची चिंता कोणाला लागली? भगवंताला लागली, भगवान परमात्म्याला लागली, पांडुरंगाला लागली. आणि एवढे त्या नामस्मरणामध्ये चोखोबराय काय झाले? विलीन झाले. एवढे ते तल्लीन झाले की ते नामस्मरण काय करत होते? ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया
वारी दिसली आणि त्या वारीमध्ये चोखोबराय भजन करू लागले, गाऊ लागले, नाचू लागले आणि पत्नीनं सांगितलेला निरोप विसरून आले. आता तुम्ही सुद्धा 2 मिनटं जरा काय झाला होता, तल्लीन झाला होता की नाही? तसेच चोखोबराय काय झाले होते, तल्लीन झाले होते, विलीन झाले होते त्या नामस्मरणामध्ये. आणि ह्याची चिंता कुणाला पडली? भगवंताला पडली. स्वतः भगवान परमात्म्याने सांगितलं रुक्मिणी मातेला, रुक्मिणी तुला आता माझं काम करावं लागेल. त्यावेळेस रुक्मिणी माता म्हणतात, देवा तुमचा भक्त आहे, तुमचं तुम्ही बघून घ्या, मी काय तिकडे जाणार नाही. अहो भगवंताला काळजी लागली, आता काय करायचं? चोखोबराय कुठे गेलेत? वारीमध्ये गेलेत. आणि त्यांची पत्नी कुठं आहे? गरोदर आहे. 9 महिने पूर्ण झालेत. कधीसुद्धा काय होऊ शकतं? बाण पण होऊ शकतं. आता आपण काहीतरी केलं पाहिजे. माझा भक्त माझं भजन करतोय आणि त्याची चिंता मला हरायला गेलं पाहिजे. आणि स्वतः भगवंतानं कुणाचं रूप घेतलं? वहिनी उघडा द्वार हा कामारी, वहिनी उघडा द्वार हा कामारी, वहिनी उघडा दार कामारी, वहिनी उघडा दार कामारी. चोखोबाची बहीण झाला चारंदर, चोखोबाची बहीण झाला चारंदर, चोखोबाची बहीण झाला चारंदर, चोखोबाची बहीण झाला सारंगधर. वहिनी उघडा द्वार हा कामारी, वहिनी उघडा द्वार हा कामारी, वहिनी उघडा दार स्वतः भगवान परमात्मा कुठे गेले? चोखोबरांच्या दारामध्ये गेले आणि दरवाजावरती थाप मारली. वहिनी उघडा द्वार हा कामारी, वहिनी उघडा द्वार हा कामारी. चोखोबाची बहीण झाला शारंधर, चोखोबाची बहीण झाला शारंधर. वहिनी उघडा द्वार हा कामारी, वहिनी उघडा द्वार हा कामारी. अहो चिंता कोणाला लागली? भगवंताला लागली. आणि स्वतः भगवान परमात्मा चोखोबरांच्या पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी आले. एवढी आपली भक्ती असली पाहिजे, एवढं आपण भजन केलं पाहिजे. आपण काय करतो? मनी नाही भाव आणि देवा मला पाव, अशी आपली महाराज भक्ती असते. अहो वाल्याचा वाल्मिक ऋषी झाले कशामुळे? ते नामस्मरणाशी काय झाले होते? एकाग्र झाले होते, एक रूप झाले होते. म्हणून काय झाले? वाल्याचा वाल्मिक ऋषी झाले. एवढी त्यांची भक्ती होती, एवढं त्यांचं त्या भगवंतावरती प्रेम होतं, एवढं ते भक्ती करू लागले की स्वतः आता आपण काय करतो? त्यांचं नाव घेतोय. महाराज अशी आपली भक्ती असली पाहिजे. सर्वांनी मुखाने नाम आणि हाताने टाळी वाजवायचे. विठोबा रखुमाई, रखुमाई, नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी.
एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. उत्कृष्ट मृदंग वादक, उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट ही टाळकरी मंडळी, खरंच एवढं सुंदर वातावरण निर्माण झालेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सर्वांसाठी. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती लक्ष्मीचा जाणत असे. म्हणून कधी सुद्धा खेद करायचा नाही. तो भगवान परमात्मा सगळं जाणून आहे. सकल जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. तो सर्वांचा काय आहे तर करता करवीत आहे, सर्वांचा सांभाळ करणार आहे. तो आपल्याला सोडून देणार आहे का? आपला सुद्धा सांभाळ करणार आहे. पण कधी नामस्मरण केल्यावरती, त्याचं भजन केल्यावरती, नामसंकीर्तन केल्यावरती, अहो एवढी आपली भक्ती असली पाहिजे की स्वतः भगवान परमात्मा आपल्याला भेटायला आला पाहिजे. स्वतः भगवान परमात्मा आपल्याला भेटायला आला पाहिजे. अशी कुणाची भक्ती होती हो? कुणाची होती? अहो आमची शबरी माता. शबरी माता ज्यावेळेस शबरीला सांगितलं होतं संतांनी की तुला एक दिवस भेटायला कोण येणार आहे? प्रभू श्री रामचंद्र तुला भेटायला येणार आहेत. त्या दिवसापासून शबरीनं काय केलं? संतांच्या चरणावरती विश्वास ठेवला आणि भगवंताचं नामस्मरण सुरू केलं. पहाटेची उठायची, फुलांच्या माळा करायची, सडा रांगोळी काढायची आणि काय करायची? वाट बघायची. कुणाची? मला सांगितलंय कुणी संतांनी की मला भेटायला कोण येणार आहे? प्रभू श्री रामचंद्र मला भेटायला येणार आहेत, तुला जायची गरज नाही. एवढी भक्ती कुणाची होती? शबरी मातेची होती. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राज का पावन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी के कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. आएंगे जब रघुराए आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. आएंगे जब रघुराए आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बेर अपने हाथों से खिलाऊंगी. संग संग लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटियों का पावन होगा. जब मेरे राम जी का आवन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. आएंगे जब रघुराए आसन पे बिठाऊंगी, मीठे मीठे बैर अपने हाथों से खिलाऊंगी. संग संग लक्ष्मण जी का दर्शन होगा, शबरी की कुटिया का पावन होगा. एवढी शबरीनं भक्ती केली, एवढं नामस्मरण केलं, एवढी वाट बघितली की स्वतः प्रभू श्री रामचंद्र कुठं आले? शबरीला भेटायला आले. स्वतः शबरीला भेटायला आले. आणि शबरी काय करायची हो? वनामध्ये जायची आणि बोरे तोडायची. गोड असेल ते माझ्या रामरायासाठी आणि कडू असेल ते टाकून द्यायची. अशी शबरीनं उष्टी बोरं साठवली होती. कुणासाठी? भगवंतासाठी. आणि भगवंतानं उष्टी बोरं खाल्ली. कुणाची?
शबरी मातेची एवढी तिची काय होती भक्ती होती. अशी आपली भक्ती असली पाहिजे की स्वतः भगवान परमात्मा आपल्याला भेटायला आला पाहिजे. अहो आमच्या संतश्रेष्ठ जनाबाई त्यांनी कधी देवासाठी वेगळा वेळ काढला नाही. आपल्या कर्मामध्ये विठ्ठलाला आळवायच्या, कर्मामध्ये विठ्ठलाला बोलवायच्या. काय करायच्या होत्या? पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावरती उठायच्या आणि काय करायच्या? गोड अशा ओव्या गायच्या. सुंदर माझे जाते ग फिरते भौतुके, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. कौतुके तू ये रे बा ये रे बा विठ्ठला, 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 तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला तू ये रे बा ये रे बा विठ्ठला तू ये रे बा विठ्ठला. शिव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग, शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग, जीव शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग, शिव दोन्ही खुंटे ग प्रपंचाचे नेटे ग. लावून पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला, लावून पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला, लावून पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला, लावून पाची बोटे ग तू ये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा दिरतो तिसरा, सासू आणि सासरा दिरतो तिसरा, सासू आणि सासरा दिरतो तिसरा, सासू आणि सासरा दिरतो तिसरा. ओव्या गाऊ घरतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ घरतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ घरतारा तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ घरतारा तू ये रे बा विठ्ठला. ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला, ये रे बा विठ्ठला. वा. काय करायच्या जनाबाई? पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावरती उठायच्या. कधी उठायच्या? पहाटेच्या ब्रह्ममुहूर्त. त्या ब्रह्ममुहूर्तावरती आपण काय करतो? भगवंताचा काकडा करतो. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. पांडुरंगा प्रभात समयो पातला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला, वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत सुरवरांची मांदी उभे जोडोनी हात, सुरवरांची मांदी उभे जोडोनी हात. वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत गुरुवराची मांदी उभे जोडोनी हात, सुरवराची मांदी उभे जोडोनी हात. त्या ब्रह्ममुहूर्तावरती आपण काय करतो? काकडा करतो. आणि त्याच ब्रह्ममुहूर्तावरती जनाबाई काय करायच्या? भगवंताला लावायच्या, भगवंताला बोलवायच्या. आणि त्यांच्याकडं कोण यायचं? स्वतः पांडुरंग परमात्मा यायचे. कशासाठी? दळण दळू लागण्यासाठी, गोड ओव्या ऐकण्यासाठी. काय करायच्या जनाबाई? पुढं म्हणायच्या, विठ्ठल ग माझी माता, विठ्ठल ग माझा पिता. तसंच पांडुरंग परमात्मा म्हणायचे, पाठीमागून म्हणायचे. आणि रोज असं चालायचं. आणि एक दिवस काय होतं? जुने वारकरी पंढरपूरला येतात आणि पंढरपूरला आल्यानंतर पांडुरंगाच्या रावळामध्ये काय करतात? काकडा करत असतात. काय करतात? काकडा करत असतात. पण भगवंताचं लक्ष कुठं असतं? की जनाबाई कधी मला बोलवतील आणि कधी मी त्यांच्या गोड ओव्या ऐकेन, कधी मी ते दळण दळू लागण्यासाठी जाईन, याची आस कुणाला लागलेली असते? भगवंताला लागलेली असते, पांडुरंगाला लागलेली असते. पण काय होतं? इकडे वारकरी काकडा करतायत पण पांडुरंग परमात्मा कुठं?
जनाबाईकडं. आता एकाचं लक्ष जातं कुठं, रावळ्यामध्ये, की ज्याच्यासाठी आपण काकडा करतोय, थंडीत काकडलं तरी काकडा करतोय, आणि हा पांडुरंग परमात्मा कुठे गेला. शोधाशोध सुरू झाली आणि लक्षात आलं की पांडुरंग परमात्मा कुठे गेले, जनाबाईकडे गेले. कशासाठी, दन देऊ लागण्यासाठी, गोडोव्या ऐकण्यासाठी. हे सगळे वारकरी कुठे गेले, जनाबाईकडे गेले. आणि जनाबाईला म्हणाले, जनाबाई तुम्ही भगवंताला बोलवताय, अहो विश्वाचा नायक तुमच्याकडे काय करतोय, दन देऊ लागतोय, शोभतोय का हे तुम्हाला. अहो भगवान परमात्मा येतो आणि तो तुम्हाला दन देऊ लागतोय, हे चूक करताय तुम्ही. त्यावेळेस जनाबाई म्हणाल्या, नाही बोलवणार मी विठ्ठलाला, नाही हाका मारणार मी विठ्ठलाला, आजपासून मी विठ्ठलाला आळवणार सुद्धा नाही. आता मी काही विठ्ठलाला बोलवणार नाही. पुन्हा तिसऱ्या दिवशी काय होतं, या वारकऱ्यांचा काकडा सुरू होतो. पण जनाबाई काय भगवंताला बोलवत नाही, जनाबाई काय भगवंताला हाका मारत नाहीत. मग भगवंताला आज कुणाची लागली आहे, जनाबाईंची, की कधी मला बोलवतील, कधी मला हाक मारतील. पण जनाबाई बोलवत नाहीत. या वारकऱ्यांचा काकडा आटपतो आणि पांडुरंग परमात्मा कुठे जातात, जनाबाईकडे जातात. जनाबाईला विचारतात, का ग जना, का मला बोलवलं नाहीस, का मला हाक मारली नाहीस. मी तुझ्यासाठी किती आतुर झालो होतो, मला तुझं गोड ओव्या ऐकायच्या होत्या, मला तुझं दळण दळू लागायचं होतं, पण तू काय मला हाक मारली नाहीस. भेटी लागे जीवा लागली स्यास, पाही रात्रंदिवस वाट तुझी. एवढी मी वाट बघत होतो, पण तू काय मला बोलावलं नाहीस. त्यावेळी जनाबाई सांगू लागली भगवंताला, देवा मी काय तुम्हाला आता बोलवणार नाही, मी काय तुम्हाला आता हाका मारणार नाही. मला नावं ठेवली तरी चालतील, पण मी तुम्हाला नावं ठेवू देणार नाही. मी काय तुम्हाला आता हाका मारणार नाही. त्यावेळेस पांडुरंग परमात्मा म्हणतात, जना तू काही काळजी करू नकोस, अगं त्या रावळ्यामध्ये सुद्धा मी उभा असेन आणि तुझ्याकडे मी दळण दळण्यासाठी सुद्धा येईन. त्यावेळी जनाबाई म्हणाली, कसं काय देवा, कसं काय तुम्ही येणार, तू काही काळजी करू नको, तू मला नेहमीप्रमाणे काय कर, आळव, नेहमीप्रमाणे मला हाक मार. आणि पांडुरंग परमात्मा रावळामध्ये येतात आणि रुक्मिणी मातेचा वेश धारण करतात. आता कुठल्या नावाने बोलवते हो जनाबाई, कुठल्या नावाने हाक मारते, ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई. ये ग विठाबाई, 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 ये माझे पंढरीचे आई ग, माझे पंढरीचे आई ग, ये ग विठाबाई, ये ग विठाबाई. माझे पंढरीची आई, माझे पंढरीची आई, आणि जनाबाईने कुठल्या नावाने बोलवलं विठ्ठलाला, पांडुरंगाला, ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई, ए ग विठाबाई, ए ग विठाबाई माझे पंढरीचे आई. आणि स्वतः पांडुरंग परमात्मा कुठं आले, जनाबाईकडे आले. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, अवतार घेसी भक्ता कारणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे, गणवाळू कृपाळू लागी उधरणे, कनवाळू कृपाळू दिना लागी उतरणे, वरवटा बाजूने माझ्या पर्यंत सुरवराची
भक्ती होती की स्वतः पांडुरंग परमात्म्यानं काय केलं, जनाबाईंसाठी रूप बदललं. एवढी जनाबाईंची भक्ती होती. त्यांनी कधी देवासाठी वेगळा वेळ काढला नाही. कामामध्ये कर्मामध्ये विठ्ठलाला आळवलं, पांडुरंगाला बोलवलं, हाक मारली, नामस्मरण केलं, भजन केलं आणि स्वतः पांडुरंग परमात्म्याने काय केलं, जनाबाईसाठी रूप बदललं. अशी आपली भक्ती असली पाहिजे, असं आपलं नामस्मरण असलं पाहिजे. आता थोडाच वेळ राहिलाय कीर्तनाचा, नाही तुमच्या आमच्या जीवनाचा. थोडाच वेळ राहिलाय. तुम्हाला वाटलं असेल कीर्तनाचा वेळ तर होतच आलेला आहे, पण आपल्या जीवनाचा सुद्धा थोडाच वेळ राहिला आहे. कधीसुद्धा आपल्याला काहीसुद्धा होऊ शकतं महाराज. म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या वयामध्ये आणि आहे त्या वेळेमध्ये भगवंताचं आपण नामस्मरण केलं पाहिजे. अहो आत्ता बोलत होता, आत्ता हसत होता, थोड्या वेळानंतर हार्ट अटॅक. एवढी वाईट परिस्थिती कुणाची झाली आहे? या मानवाची झाली, या माणसाची झाली. आणि आपण या मायेमध्ये एवढे गुरपटून गेलोय की दुसरं आपल्याला काही दिसत नाही. नको नको मना गुंतू माया जारी, नको नको मना गुंतू माया जारी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जारी, नको नको मना गुंतू माया जारी, हो नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. कायाला जवळी ग्रासावया, कायाची एवढी पडेल बाजेव्हा, कायाला जवळी ग्रासावया, कायाची एवढी पडेल बाजेव्हा. नको रे मना, नको रे मना, नको रे मना, नको रे मना, नको नको मला गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको मना गुंतू माया जाई, काय आला जवई ग्रासावया, कायाची एवढी पडेल बा जेव्हा. तो काय आपल्या पाठीमागं एवढा लागलाय की गर्भातील मूल जन्माला येईल का नाही हे सुद्धा सांगता येत नाही. म्हणून आहे त्या परिस्थितीमध्ये, आहे त्या वयामध्ये आणि आहे त्या वेळेमध्ये आपण भगवंताचं नाम संकीर्तन केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, भजन केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. मी तुम्हाला जाता जाता एक वाक्य सांगून जाते की जोपर्यंत तुपाच्या डब्यात तूप आहे ना, तोपर्यंत त्या डब्याला रूप आहे. जोपर्यंत तुपाच्या डब्यात तूप आहे तोपर्यंत डब्याला रूप आहे. एकदा का त्या डब्यातलं तूप संपलं की त्या डब्याचं काय होतं, काय होतं, डबडं. काय होतं, डबडं. तसाच आपला हा नरदेह आहे. या देहातून काय एकदा आत्मा निघून गेला की या देहाचं सुद्धा डबडं व्हायला वेळ लागणार नाही. म्हणून एवढा सुंदर नरदेह भगवंतानं दिलाय. देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. तर या नरदेहाचं आपण सार्थक केलं पाहिजे. एवढी भावातून अंतकरणातून भक्ती केली पाहिजे. आज या ठिकाणी अखंड ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि माऊली मृदंग शिक्षण संस्था घनसोली आणि वर्ष आहे 22वे आणि या 22व्या वर्षातील आजच्या या पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा हरिभक्तपणे आमच्या गुरुजींनी माझ्या वाट्याला दिली. तर एकदा गुरुजींसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे आजची ही कीर्तनरूपी सेवा माझे गुरुवर्य हरिभक्तपरायण किशोर महाराज सातेरेकर त्यांच्या चरणी माझ्या आजची कीर्तनरूपी सेवा समर्पित करते. माझ्या आईवडिलांच्या चरणी माझ्या आजची कीर्तनरूपी सेवा समर्पित करते. त्याचप्रमाणे माझे आई आप्पा इथं उपस्थित आहेत, त्यांच्यासुद्धा चरणी माझी कीर्तनरूपी सेवा समर्पित करते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आमच्या काकीसुद्धा इथं उपस्थित आहेत. सर्वच ही मंडळी इतकं उत्कृष्ट गायक. खरंच सर्वांचं एकदा खरंच खूप सर्वांचा आभार, कारण सर्वांनी इथं मला साथ दिली, एकदम मोलाची साथ दिली. मी काही इथं एकटी कीर्तन करणार नाही, संत मंडळी आहेत म्हणून इथं कीर्तन झालं. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तनही सिद्धी नेले. माझ्या परीनं मी जे काय बोलले असेल ते काय आहे तर माझ्या गुरूंचा आशीर्वाद आहे. जे काय माझ्या तोंडून चुकीचा शब्द गेला असेल ते माझ्या वाणीचा दोष आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.